विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण कड आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत UGC नेट JRF सेट ही जी परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 1 ज्याचं नाव आहे टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड, जो की हा एक जनरल पेपर आहे आणि सर्व फॅकल्टीज आणि सब्जेक्टसाठी हा पेपर कंपल्सरी किंवा कॉमन स्वरूपाचा आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण पेपर क्रमांक 1 टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजेच शिक्षण आणि संशोधन अभियोग्यता याच्या संदर्भात सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर चला सुरू करूयात. पेपर क्रमांक 1 मध्ये आपल्याला काही महत्त्वाचे जे काही स्ट्रक्चर आहे एक्झामचं किंवा पॅटर्न जो आहे तो या ठिकाणी आपण पहिल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेला होता. या लेक्चरमध्ये आपण एक थोडासा ओव्हरव्ह्यू त्याच्या संदर्भात घेऊयात. तर बघा, या ठिकाणी आपल्या पेपरचं नाव आहे पेपर 1, जो की जनरल पेपर ऑन टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड या नावानं ओळखला जातो, ज्यामध्ये नेचर ऑफ क्वेश्चन्स हे MCQ स्वरूपाचे असणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे. एकूण प्रश्नांची संख्या ही 50 असणार आहे. सेट परीक्षेच्या बाबतीत हे जे प्रश्न आहेत हे इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये असणार आहेत. प्रत्येक प्रश्न 2 मार्कांचा असल्यामुळे एकूण 100 मार्कांसाठीचा हा पेपर आहे आणि या पेपरसाठी आपल्याला एकंदरीतच 1 तास या ठिकाणी अलॉट केलेला आहे. एकूण 10 विषयांचा समावेश असलेला हा पेपर आहे आणि हा पेपर जो असणार आहे हा ऑफलाईन स्वरूपाचा होणार आहे 2024 मध्ये जी आपली एक्झाम होणार आहे त्यावेळेस, आणि निगेटिव्ह मार्किंग याला ऍप्लिकेबल नाहीये सध्या तरी. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. हा पेपर ठेवण्या पाठीमागचा उद्देश नेमका काय आहे तर ते आपल्याला सांगितलेलं आहे. तर यामध्ये असं म्हटलेलं आहे, द मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू असेस द टीचिंग अँड रिसर्च कॅपेबिलिटीज ऑफ द कॅन्डिडेट्स. तर जे कॅन्डिडेट्स आहेत या कॅन्डिडेट्सकडे टीचिंग आणि रिसर्चच्या कॅपेबिलिटीज या ठिकाणी आजमावून पाहणं हा एक महत्त्वाचा उद्देश या पेपरच्या पाठीमागे आहे. यासोबतच द टेस्ट एम्स ॲट असेसिंग द टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड ॲज वेल. तर टीचिंग आणि रिसर्च ॲप्टिट्यूड त्यांचं पाहणं हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. So candidate are expected to possess and exhibit cognitive abilities. तर उमेदवारांकडे ज्या काही कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज आहेत या सुद्धा या ठिकाणी टेस्ट करणं हा एक महत्त्वाचा उद्देश आहे, ज्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन म्हणजे एक उतारा दिला जातो किंवा ज्याला आपण आकलन क्षमता असं म्हणतो. तर तो उतारा वाचून आपल्याला या ठिकाणी आकलन होणार आहे आणि संबंधित प्रश्नांचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. या ठिकाणी यासोबतच आहे अनालिसिस. उदाहरणार्थ डेटा इंटरप्रिटेशन आहे म्हणजे किंवा डेटाचं अनालिसिस आहे, इव्हॅल्युएशन आहे, अंडरस्टँडिंग आहे. ओके, अंडरस्टँडिंग हे कशाचं, जे काही आपल्याला आर्ग्युमेंट्स दिले जातील किंवा विधानं दिले जातील, डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह रिझनिंग हे सर्व आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. यासोबतच पुढे महत्त्वाचा उद्देश असा आहे की उमेदवारांना या ठिकाणी जनरल अवेअरनेस म्हणजे सर्वसामान्य ज्ञान जे आहे, सर्वसाधारण ज्याला आपण नॉलेज म्हणूया, ते असणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, टीचिंग अँड लर्निंग प्रोसेसेस, टीचिंग आणि लर्निंग प्रोसेसेसच्या संदर्भात. ओके, इन हायर एज्युकेशन सिस्टीम या ठिकाणी उच्च शिक्षण प्रणालीच्या अंतर्गत जे काही जनरल अवेअरनेस आहे त्या संबंधाचं ज्ञान या ठिकाणी असणं गरजेचं आहे. यासोबतच आपल्याला जे काही विषय या ठिकाणी सांगितलेले आहे, जसं की बघा, पीपल, एन्व्हायरमेंट, नॅचरल रिसोर्सेस अँड देअर इम्पॅक्ट ऑन द क्वालिटी ऑफ लाईफ, म्हणजे आपल्या सब्जेक्टमध्ये जो काही आपल्याला सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये हे विषय समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि शेवटी आपल्याला असंही सांगण्यात आलेलं आहे की 5 क्वेश्चन ईच कॅरिंग 2 मार्क्स आर टू बी सेट फ्रॉम ईच मॉड्यूल. म्हणजे जे आपल्याला एकूण 10 युनिट दिलेले आहेत, या 10 युनिट मध्ये प्रत्येक युनिटवर एकूण किती प्रश्न विचारले जातील
तर 5 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांसाठीचा असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण पुढे बघूयात. तर हे एकूण जे काही आपल्याला टॉपिक दिलेले आहेत तर ते टॉपिक कोणकोणते आहेत तर परत एकदा आपण याच्यावर एक ओव्हरव्ह्यू बघूयात. पहिला युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, दुसरं आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, तिसरं कॉम्प्रिहेन्शन, चौथं आहे कम्युनिकेशन, पाचवा आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, सहावा आहे लॉजिकल रिझनिंग, सातवा आहे डेटा इंटरप्रिटेशन. ही सर्व या ठिकाणी आकडेमोड आणि कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे हा, यासोबतच रिझनिंगचा पार्ट आहे. ICT कम्प्युटरच्या रिलेटेड आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी विचारल्या जातात. 9वा विषय हा पर्यावरणाच्या संदर्भात आहे, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट असं त्याचं नाव आहे. आणि 10वा विषय हायर एज्युकेशन सिस्टीम. अशा पद्धतीनं एकूण 50 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला हे बघायचं आहे की एकंदरीतच जे काही आपल्याला युनिट दिलेले आहे किंवा सब्जेक्ट दिलेले आहे या सब्जेक्टमध्ये नेमका काय काय अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर बघा, पहिलं जे युनिट आहे या युनिटचं नाव आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. ओके, युनिटचं नाव काय आपल्या टीचिंग ॲप्टिट्यूड, ज्याला आपण काय म्हणतो शिक्षण अभियोग्यता या नावाने देखील हा विषय ओळखला जातो. तर पहिल्यांदाच आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे टीचिंगचा. टीचिंग ज्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी शिकवणे. ओके, शिकवण्याची जी काही प्रक्रिया आहे, टीचर काय करतात, टीचिंगचं काम करतात. मग टीचिंगची कन्सेप्ट आपल्याला माहिती असले पाहिजे. शिक्षण म्हणजे काय, ओके, शिक्षण म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय एज्युकेशन. तर या संदर्भात वेगवेगळ्या शिक्षण तज्ज्ञांच्या आणि महान जे काही नेते होऊन गेलेले आहेत त्यांनी केलेल्या डेफिनेशन सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद यांची टीचिंगची व्याख्या असेल, महात्मा गांधींची असेल. ओके, यासोबतच जे काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत टीचिंगचे ते बघायचे आहेत. लेवल्स ऑफ टीचिंग, टीचिंगच्या ज्या काही लेवल आहेत, ओके, ज्यामध्ये बघा मेमरी ही एक लेवल आहे, त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग आहे आणि यासोबतच आहे रिफ्लेक्टिव्ह. तर ह्या टीचिंगच्या काय आहेत लेवल आहे, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. या तिन्ही महत्त्वाच्या अशा लेवल आहे. त्याच्या आपल्याला काय विचारले जातात कॅरेक्टरिस्टिक्स आणि ज्या काही बेसिक रिक्वायरमेंट्स असणार आहे त्याच्यासाठी त्या या ठिकाणी विचारल्या जातात. त्याचे महत्त्वाचे गुणवैशिष्ट्ये कोणकोणते आहेत याच्यावर प्रश्न बनतो. दुसरं यासोबत आहे लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स. आता टीचर कोणाला शिकवणार आहे, विद्यार्थ्यांना, जे की आपल्यासाठी लर्नर असणार आहे. मग या लर्नरची काय असतात कॅरेक्टरिस्टिक्स असतात. सगळे विद्यार्थी सारखेच नसतात वर्गामध्ये, आपल्याला माहिती आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता ही वेगवेगळ्या पातळीची असते किंवा कमी अधिक पातळीची असते. मग त्या विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता आणि एकंदरीतच त्याचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते समजून घेऊन आपल्याला त्या पद्धतीची टीचिंग करावी लागते. मग लर्नरचं कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये बघायचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲडोलसंट अँड अडल्ट लर्नर. तर जे काही किशोरवयीन मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, यासोबतच जे काही प्रौढ लर्नर्स आहेत यांचं आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासायचं आहे. अकॅडमिक, सोशल अँड इमोशनल अँड कॉग्नेटिव्ह हे सगळे या लर्नरवर काय करणारे घटक आहेत, परिणाम करणारे घटक आहेत. ओके, आणि इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजे प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक लर्नर हा दुसऱ्यापासून कसा आहे, हा डिफरंट आहे. ओके, त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग. मग टीचिंगवर कोणकोणते घटक अफेक्ट करतात, रिलेटेड टू टीचर, लर्नर, सपोर्ट मटेरियल, इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज, लर्निंग एन्व्हायरमेंट अँड इन्स्टिट्यूशन हे सगळे घटक टीचिंगवर अफेक्ट करणारे आहेत. त्याच्यानंतर आहे मेथड्स ऑफ टीचिंग. मग आपण टीचिंग करण्याच्या काय आहेत वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून टीचिंग करत असतो इन्स्टिट्यूशनमध्ये. सो इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग. मग हायर लर्निंगमध्ये मेथड्स ऑफ टीचिंग कोणकोणते आहेत, टीचर सेंटर वर्सेस लर्नर सेंटर. म्हणजे या ठिकाणी शिक्षक केंद्रित असू शकते किंवा अध्ययन जो कोणी असणार आहे या ठिकाणी अध्ययन करता त्याच्या केंद्रित देखील त्या ठिकाणी असू शकते. ऑफलाईन आणि ऑनलाईन मेथड. तर आता ऑनलाईन आणि ऑफलाईन, जेवढं ऑफलाईन आपण या ठिकाणी शिकवत होतो तेवढंच महत्त्व आता ऑनलाईन
लर्निंग किंवा टीचिंगला सुद्धा आलेला आहे आणि त्यासाठी गव्हर्नमेंटने वेगवेगळे इनिशिएटिव्ह सुद्धा सुरू केलेले आहे, ज्याच्यामध्ये स्वयंप्रभा मूक या प्लॅटफॉर्मचा समावेश होतो. तर या सगळ्यांची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती असणं गरजेची आहे. नेक्स्ट आहे टीचिंग सपोर्ट सिस्टीम, ज्याच्यामध्ये ट्रॅडिशनल, मॉडर्न आणि ICT बेस्ड टीचिंगचा समावेश होतो. पुढचा मुद्दा जो आहे तो आहे इव्हॅल्युएशन सिस्टीम, म्हणजे ज्याला आपण मूल्यमापन असं म्हणतो. मग मूल्यमापन करत असताना या मूल्यमापनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत आणि मूल्यमापनाचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपल्याला बघायचं आहे. इव्हॅल्युएशन इन चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, ज्याला आपण CBCS पॅटर्न असं म्हणतो. तर CBCS पॅटर्नचं एकंदरीतच क्रिटिकल इव्हॅल्युएशन या ठिकाणी करायचं आहे आणि कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग, इनोव्हेशन इन इव्हॅल्युएशन सिस्टीम. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी युनिट नंबर 1 म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूडचा सिलेबस दिलेला आहे आणि या सिलेबसवर आधारित आपल्याला 50 पैकी किमान 5 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. आता दुसरा विषय आपण या ठिकाणी बघूयात. त्या दुसऱ्या विषयाचं नाव आहे रिसर्च ॲप्टिट्यूड. ओके, म्हणजेच संशोधन अभियोग्यता असं याला म्हटलं जातं. यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे रिसर्च म्हणजे काय. रिसर्च ज्याला आपण संशोधन असं म्हणतो. मग संशोधनाच्या व्याख्या अभ्यासायचं आहे, अर्थ अभ्यासायचे आहेत, त्या रिसर्चचे टाइप्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यासोबतच प्रत्येक जे काही टाइप्स दिलेले असतील त्याची कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासायचे आहेत. पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक अप्रोच रिसर्चमध्ये नेमका काय आहे त्याचा स्टडी करायचा आहे. मेथड्स ऑफ रिसर्च, रिसर्चच्या ज्या काही मेथड्स आहेत जसं की एक्सपेरिमेंटल आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, हिस्टॉरिकल आहे, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह मेथड आहे. तर हे जे काही महत्त्वाचे मेथड्स आहेत त्याचे महत्त्वाचे काय कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्याच्यावर प्रश्न आपल्याला विचारले जातात. स्टेप्स ऑफ रिसर्च म्हणजे रिसर्च करत असताना कोणकोणत्या स्टेप्स आपल्याला फॉलो कराव्या लागतात, तर ते क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर लावा किंवा सिक्वेन्सली लावा असे प्रश्न विचारल्या जातात. थेसिस अँड आर्टिकल रायटिंग, म्हणजे जे काही आपण रिसर्च करणार आहोत शेवटी आपण त्याचा एक थेसिस म्हणजे प्रबंध लिहिणार आहोत. त्यासोबतच आपण एखाद्या आपल्या संशोधनावर आधारित आर्टिकल लिहिणार आहोत. तर हे थेसिस कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे किंवा आर्टिकल किंवा रिसर्च पेपर कशा पद्धतीने लिहिला पाहिजे, त्याचा फॉर्मॅट स्टाईल कशी असली पाहिजे. ओके, सो फॉर्मॅट स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग, रेफरन्स देत असताना कशा पद्धतीचं फॉर्मॅटिंग असलं पाहिजे. ऍप्लिकेशन ऑफ ICT इन रिसर्च म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा रिसर्चमध्ये नेमका कशा पद्धतीने उपयोग आपल्याला करून घेता येईल. आणि रिसर्च इथिक्स म्हणजे संशोधनातील नैतिकता, म्हणजे संशोधनामध्ये देखील नैतिकता असणं गरजेचं आहे. प्लॅगरिझम अर्थात वाङ्मय चौर्य त्या ठिकाणी नसलं पाहिजे. तर यावर आधारित देखील जवळपास 5 प्रश्न आपल्याला विचारले जातात. तिसरं युनिट जे आहे मित्रांनो ते आहे कॉम्प्रिहेन्शनचं, ज्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी उतारा. ओके, आता या ठिकाणी उतारा आपल्याला दिलेला असतो आणि या उतार्याच्या आधारे आपल्याला काय करायचे असतात, दिलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी सॉल्व्ह करायची असतात. म्हणजे आता हा जो उतारा आहे तर सेट परीक्षेच्या बाबतीत जर आपण या ठिकाणी बघितलं तर सेट परीक्षेमध्ये हे जे कॉम्प्रिहेन्शन आहे हे कॉम्प्रिहेन्शन आपल्याला इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये दिलेलं असतं. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये ते दिलेलं असतं. इंग्लिशमध्ये जो काही आपल्याला उतारा या ठिकाणी दिलेला असेल मित्रांनो, हा इंग्लिशमध्ये दिलेला उतारा मराठीमध्ये दिलेल्या उताराच्या पेक्षा वेगळा असणार आहे. म्हणजे हे लिटरली ट्रान्सलेशन नसणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंग्लिशमध्ये एखादा जो काही पॅसेज दिलेला आहे तुम्हाला, हा फॉर एक्झाम्पल एज्युकेशनवर असू शकतो. ओके, हा काय कशावर असू शकतो, एज्युकेशनवर असू शकतो. आणि मराठीमध्ये जो काही पॅसेज दिलेला असेल समजा हा पॉलिटीवर असू शकतो, लक्षात घ्यायचं आहे. ओके, म्हणजे कोणकोणत्या विषयावर या ठिकाणी पॅसेज दिले जातात, तर हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, एन्व्हायरमेंट असेल किंवा मराठी साहित्य असेल. ओके, महिला सक्षमीकरण असेल, जागतिक तापमानवाढ असेल, इकॉनॉमीच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील, तर हे वेगवेगळे विषय घेऊन आपल्याला तो उतारा दिलेला असतो आणि त्याच्यावर 5 प्रश्न विचारले जातात. सेम इंग्लिशमध्ये सुद्धा वेगवेगळे हे जे काही महत्त्वाचे कळीचे मुद्दे आहेत ते या ठिकाणी
त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता प्रश्न जरी वेगवेगळे असले तरी देखील मात्र त्यांचे जे काही आन्सर असणार आहे ते आन्सरचे ऑप्शन्स हे सेम असणार आहेत. तर हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. सो कॉम्प्रिहेन्शन मध्ये काय आहे, अ पॅसेज ऑफ टेक्स्ट टू बी गिव्हन अँड क्वेश्चन्स बी आस्क्ड फ्रॉम द पॅसेज टू बी आन्सर्ड. तर थोडक्यात काय, तर हे हातचे मार्क आहेत, याच्यासाठी काही वेगळं परिश्रम करण्याची गरज नाहीये. चौथं युनिट जे आहे मित्रांनो ते आहे कम्युनिकेशनचं. याला आपण संदेशवहन असं म्हणतो. ओके, आता हे जे हा जो विषय आहे संदेशवहन, या संदेशवहनामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे बघा. नंबर 1 म्हणजे कम्युनिकेशनचा मीनिंग अभ्यासायचा आहे. संदेशवहन म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याच्या व्याख्या वेगवेगळ्या तज्ञांनी दिलेल्या, तर त्या व्याख्यांवर आधारित देखील प्रश्न विचारले जातात. संदेशवहनाचे टाइप्स कोणते आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्ये कोणकोणते आहेत, तर ते अभ्यासायचं आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, एखादं कम्युनिकेशन हे इफेक्टिव्ह म्हणजे प्रभावी संदेशवहन झालं पाहिजे, तर त्यासाठी काय करता येईल, कोणत्या गोष्टी त्यासाठी अत्यावश्यक आहे. ओके, इसेन्शियल्स फॉर अ व्हॅलिड कम्युनिकेशन असं आपण, किंवा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असं त्याला म्हणू शकतो. व्हर्बल आणि नॉन व्हर्बल हे कम्युनिकेशनचे प्रकार आहे. इंटर कल्चरल अँड ग्रुप कम्युनिकेशन आहे. क्लासरूम कम्युनिकेशन्स आहेत. यासोबतच बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे एखादं संदेशवहन जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांमध्ये होतं तेव्हा त्याच्यामध्ये काही बॅरियर सुद्धा येतात, वेगवेगळे अडथळे येतात. उदाहरणार्थ सायकोलॉजिकल बॅरियर असेल, ओके, जिओग्राफिकल असेल, किंवा नॉईज वगैरे असेल, कल्चरल असेल, इमोशनल असेल, हे सगळे त्याचे बॅरियर्स आहेत. तर हा झाला स्टॅटिक पार्ट कम्युनिकेशनचा. आता हे जे आहे मास मीडिया अँड सोसायटी, तर हे थोडक्यात काय आहे, हे थोडक्यात करंट अफेअर ओरिएंटेड असा हा आपला अभ्यासक्रम या ठिकाणी मास मीडिया अँड सोसायटी मध्ये विचारला जातो. मग याच्यामध्ये प्रिंट मीडिया आलं, इलेक्ट्रॉनिक मीडिया आलं. ओके, उदाहरणार्थ ट्रायवर एक प्रश्न विचारला होता, जी की टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी आहे. यासोबतच दादासाहेब फाळके जो काही अवॉर्ड आहे, हा अवॉर्ड कोणाला मिळाला, तर हे चालू घडामोडीमध्ये असणारे प्रश्न सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजे, जो की मास मीडिया अँड सोसायटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर आपण युनिट नंबर 5 मध्ये आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला विचारणार आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ऍप्टिट्यूड. आता मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ऍप्टिट्यूड मध्ये थोडक्यात काय असणार आहे, त्याच्यामध्ये मॅथ्सही असणार आहे आणि रिझनिंगही असणार आहे. तर टाइप्स ऑफ रिझनिंग वेगवेगळे नंबर सिरीज असणार, लेटर सिरीज आहे, कोड आहे, त्याचं रिलेशनशिप आहे. आणि मॅथमॅटिक्स मध्ये असणारे बघा फ्रॅक्शन, टाइम, डिस्टन्स, रेशिओ, प्रपोर्शन, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, इंटरेस्ट, डिस्काउंटिंग, ॲव्हरेज एक्सेट्रा. तर याच्यावर देखील 5 प्रश्न विचारले जातात आणि हा एक सरावाचा महत्वाचा भाग आहे. सो चांगला सराव जर केला आपण याचा, तर आउट ऑफ मार्क्स आपल्याला मिळू शकतात. लॉजिकल रिझनिंग, आता हे जे काही लॉजिकल रिझनिंग आहे याचा सिलेबस ही थोडासा आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल, जो की बघा अंडरस्टँडिंग द स्ट्रक्चर ऑफ आर्ग्युमेंट्स, जे काही आर्ग्युमेंट्स आहेत ते आर्ग्युमेंट्स त्या ठिकाणी दिले जातील आणि त्याच्यावरून आपल्याला उत्तर त्याचं काढायचं आहे. तो सिलेबस आपल्याला इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन अँड डिस्टिंग्विशन, डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह रिझनिंग. त्याच्यानंतर वेन डायग्राम दिलेले असतात, वेन डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला आन्सर्स त्या ठिकाणी काढायचे आहेत. इंडियन लॉजिक, मीन्स ऑफ नॉलेज. ओके, तर इंडियन लॉजिक हे मीन्स ऑफ नॉलेज हा सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे. प्रमाणास दिलेला आहे, त्याच्यामध्ये परसेप्शन, इन्फरन्स, कंपॅरिझन्स, ओके, व्हर्बल टेस्टिमनी, इम्प्लिकेशन्स, नॉन ॲप्रिहेन्शन अशा स्वरूपाचे काही महत्वाच्या कन्सेप्ट या प्रमाणामध्ये दिलेले आहेत. अँड स्ट्रक्चर अँड काइंड्स ऑफ अनुमान, तर अनुमानाची जे काही जसं की व्याप्ती, याच्यावर एक क्वेश्चन रिसेंटली विचारण्यात आलेला आहे. तर हे आहे आपलं लॉजिकल रिझनिंग, याच्यावर सुद्धा 5 प्रश्न विचारले जातात. आणि पुढचा आहे डेटा इंटरप्रिटेशन. हा आहे आपला युनिट नंबर 7, जो की डेटा इंटरप्रिटेशन आहे, ज्याच्यामध्ये सोर्सेस, ॲक्विजिशन, क्लासिफिकेशन ऑफ डेटा. डेटाचं काय करायचं, आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. आता हा जो काही डेटा आहे हा आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिला जातो. जसं की बघा या ठिकाणी आपल्याला काही ग्राफ्स दिले जातात, चार्ट्स दिले जाऊ शकतात, किंवा टेबल दिले जाऊ शकतात, आणि ज्यामध्ये वेगवेगळी माहिती, एखाद्या शहराची लोकसंख्या असेल, किंवा विद्यार्थ्यांचे गुण असतील, किंवा मतदारसंघातील मतदारांचं प्रमाण असेल, तर हे थोडंसं कॅल्क्युलेशन टाइप्स क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले जातात. अगेन
या ठिकाणी काय आहे तर 5 प्रश्न 10 मार्कांसाठी विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघा, पुढचा विषय आहे आपला इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ज्याला आपण माहिती तंत्रज्ञान असं म्हणतो, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान. थोडक्यात कम्प्युटर रिलेटेड हा एक विषय आपला, ज्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे ICT, जनरल ॲब्रिव्हिएशन अँड टर्मिनॉलॉजी. तर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात जे काही ॲब्रिव्हिएशन दिलेले असतात आपल्याला, म्हणजे उदाहरणार्थ WWW याचा लॉंग फॉर्म काय, किंवा HTML चा लॉंग फॉर्म काय, ओके, किंवा इंटरनेट इंडियामध्ये कधी आलं, केव्हा आलं, तर अशा स्वरूपाचे काही क्वेश्चन विचारले जातात. बेसिक्स ऑफ इंटरनेट, इंट्रानेट, ईमेल, ऑडिओ अँड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन, म्हणजे ICTच्या अनुषंगाने जे काही डिजिटल इनिशिएटिव्ह आहेत हायर एज्युकेशन मध्ये आलेले, म्हणजे अगेन हा कशाचा पार्ट आहे, करंट अफेअर्स ओरिएंटेड हा पार्ट आहे. ICT अँड गव्हर्नन्स हे सुद्धा करंट अफेअर ओरिएंटेड असणार आहे. तर एकूण 5 प्रश्न आपल्याला याच्यावर विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतरचा विषय आहे आपला जो की थोडासा वास्ट आहे आणि तेवढाच तो डायनामिक सुद्धा आहे, पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट. आता पीपल डेव्हलपमेंट आणि इन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला काय बघायचं बघा, डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट म्हणजे विकास आणि पर्यावरण. तर विकास आणि पर्यावरणाच्या बाबतीत या ठिकाणी MDG आणि SDG, म्हणजेच MDG काय आहे, हे आपलं हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आहेत. ओके, मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचा कालावधी संपल्यामुळे MDG ची जागा कोणी घेतली आहे, SDG ने घेतलेली आहे, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सनी घेतलेली आहे. ह्युमन अँड एन्व्हायरमेंटल इंटरॅक्शन, अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज अँड देअर इम्पॅक्ट्स ऑन एन्व्हायरमेंट. तर अँथ्रोपोजेनिक म्हणजे ज्या काही मानवनिर्मित ऍक्टिव्हिटी आहे, या मानवनिर्मित ऍक्टिव्हिटीजमुळे पर्यावरणावर काय परिणाम पडला. इन्व्हायरमेंटल इश्यूज महत्वाचे पर्यावरणीय मुद्दे आहेत लोकल स्तरावर, म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये काही महत्वाचे जिल्ह्यामध्ये अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध होतो. तर तो का होतो, कुठं होतोय, यासोबतच काही महत्वाचं सायक्लोन आलं असेल, म्हणजे चक्रीवादळ आलं असेल, तर ते कुठं आलं, त्याचं नाव काय, कोणत्या देशानं दिलं, अशा स्वरूपाचे काही इन्व्हायरमेंटल इश्यूज त्या ठिकाणी आहे. सो लोकल, रिजनल आणि ग्लोबल लेवलचे इश्यूज वर प्रश्न विचारला जातो. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, नॉईज पोल्युशन, वेस्ट मध्ये सॉलिड, लिक्विड, बायोमेडिकल, हजार्डस अँड इलेक्ट्रॉनिक यांचा अभ्यास करायचा आहे. क्लायमेट चेंज अँड इट्स सोशो इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल डायमेन्शन, जे काही पर्यावरण बदल होतो, या पर्यावरण बदलामुळे त्याचे परिणाम संपूर्ण जगावर पडतात आणि त्याच्यामुळेच वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस आयोजित केल्या जातात. उदाहरणार्थ COP28 नुकतीच त्या ठिकाणी दुबईला पार पडली, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ज्याला आपण म्हणतो. तर हे चालू घडामोडीचे मुद्दे सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजेत. यासोबतच इम्पॅक्ट ऑन पोल्युटंट्स ऑन ह्युमन हेल्थ, मानवी आरोग्यावर या प्रदूषकांचा नेमका काय परिणाम पडतो, यावर प्रश्न विचारले जातात. तसेच पुढे आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं याच्यामध्ये, की पुढे आणखीन असा सिलेबस आपल्याला दिलेला आहे की नॅचरल अँड एनर्जी रिसोर्सेस. ओके, तर हे जे काही रिसोर्सेस आहेत हे कोणते, नॅचरल आणि एनर्जी, सोलर, विंड, सॉइल, हायड्रो, जिओथर्मल आहे, बायोमास, न्यूक्लिअर अँड फॉरेस्ट यांचा अभ्यास करायचा आहे. नॅचरल हजार्डस अँड डिझास्टर्स, मिटिगेशन स्ट्रॅटेजीज, म्हणजे काही नैसर्गिक आपत्ती, उदाहरणार्थ काही भूकंप असेल, त्सुनामी असेल, ओके, तर हे जे काही डिझास्टर या ठिकाणी येतात, तर हे डिझास्टर कशा पद्धतीने मिटिगेट करायचे आहे, त्याच्यासाठीची स्ट्रॅटेजी काय आहेत, गव्हर्नमेंटने त्यासाठी कोणत्या पॉलिसीज किंवा नीतीचा वापर केलेला आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. तसेच महत्वाचं आहे याच्यामध्ये इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 एक महत्वाचा कायदा आहे. या कायद्याच्या नेमक्या काय तरतुदी आहेत ते आपल्याला माहिती असल्या पाहिजे. नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज 2008 मध्ये 2008 मध्ये काय केलेलं होतं सरकारनं, नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला होता. तर त्याचे महत्वाचे कोणते सेक्टर किंवा एरियाज फोकस आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. यासोबतच इंटरनॅशनल अग्रीमेंट किंवा एफर्ट्स केले जातात, कारण पर्यावरण हे काही एखाद्या विशिष्ट राज्यापुरतं किंवा देशापुरतं मर्यादित नाहीये. हा मुद्दा महत्वाचा आहे जो की जागतिक स्तरावर चर्चिला जातो. म्हणूनच इंटरनॅशनल लेव्हलला काही अग्रीमेंट किंवा
एफर्ट्स म्हणजे पर्यावरण संरक्षण किंवा संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात. आणि याचंच एक फलित म्हणून आपल्याला काय दिसतं की काही महत्वाचे अग्रीमेंट केलेले आहे, कन्व्हेन्शन केलेले आहे किंवा प्रोटोकॉल आहेत, जसं की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे, रिओ सबमिट आहे, कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी, क्योटो प्रोटोकॉल, पॅरिस अग्रीमेंट आणि इंटरनॅशनल सोलार अलायन्स, हे सगळे महत्वाचे इंटरनॅशनल अग्रीमेंट किंवा एफर्ट्स या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर हा झाला पर्यावरण विषयक आपला अभ्यासक्रम. याच्यावर 5 प्रश्न विचारले जातात. पुढचा महत्वाचा विषय आहे आपला हायर एज्युकेशन सिस्टीम. आता हे जे हायर एज्युकेशन सिस्टीम आहे, ज्याला आपण उच्च शिक्षण प्रणाली असं म्हणतो, या विषयाचं जर आपण स्वरूप बघितलं तर हा विषय सुद्धा कसा आहे, स्टॅटिक प्लस डायनामिक स्वरूपाचा आहे. म्हणजे करंट अफेअर्स या ठिकाणी ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. इन्स्टिट्यूशन्स ऑफ हायर लर्निंग अँड एज्युकेशन इन एन्शियंट इंडिया, म्हणजे प्राचीन कालीन भारतामध्ये तेव्हापासून तर आतापर्यंत उच्च शिक्षणामध्ये नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडल्या ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. म्हणजे अगदी तक्षशिला, नालंदा या विद्यापीठापासून तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की जे काही महत्वाचे आपले विद्यापीठ अनुदान आयोग स्थापन झालेले आहे, कोठारी कमिशन वगैरे ब्रिटिश काळामध्ये, चार्ल्स वुडचा खलिता, त्याच्यापासून नवीन तिथपासून तर आतापर्यंत म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण जे आहे आपलं 2020 तिथपर्यंतचं सगळा इतंभूत माहिती आणि फॅक्च्युअल डेटा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इव्हॉल्युशन ऑफ हायर लर्निंग अँड रिसर्च इन पोस्ट इंडिपेंडन्स इरा, म्हणजे साधारणतः 1947 सालानंतर या हायर लर्निंग मध्ये कशा पद्धतीची उत्क्रांती होत गेलेली आहे, हायर लर्निंग सोबतच रिसर्च मध्ये काय काय आपली प्रगती झालेली आहे ते आपल्याला बघायचं आहे. नंतर आहे ओरिएंटल, कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम्स इन इंडिया. भारतातील जे काही ओरिएंटल लर्निंग आहे किंवा म्हणजे ज्याला आपण ब्रिटिश शैक्षणिक पद्धत म्हणूयात किंवा यासोबतच कन्व्हेन्शनल भारतीय शिक्षण पद्धती आहे, नॉन कन्व्हेन्शनल आहे, ते सगळं अभ्यासायचं आहे. प्रोफेशनल, टेक्निकल अँड स्किल बेस्ड एज्युकेशन, तर एज्युकेशनचे जे काही वेगवेगळे प्रकार आहे, कशा स्वरूपाचं शिक्षण दिलं पाहिजे, प्रोफेशनल दिलं पाहिजे, टेक्निकल दिलं पाहिजे, स्किल बेस्ड दिलं पाहिजे, त्या प्रत्येकाचे महत्वाचे फीचर्स आपल्याला अभ्यासायचं आहे. कोणतं एज्युकेशन कोणासाठी उपयोगी आहे त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. व्हॅल्यू एज्युकेशन अँड एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, तर व्हॅल्यू एज्युकेशन ही अलीकडच्या काळामध्ये महत्वाचं झालेलं आहे आणि यासोबतच एन्व्हायरमेंटल म्हणजेच पर्यावरणीय शिक्षण देखील महत्वाचं झालेलं आहे. इव्हन आपल्याला हेही माहिती आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयानं आता या ठिकाणी एन्व्हायरमेंटल एज्युकेशन विद्यार्थ्यांना देणं हे काय केलेलं आहे, सक्तीचं करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे पॉलिसीज, गव्हर्नन्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन. पॉलिसीज, गव्हर्नन्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन कशाच्या संदर्भात, हायर एज्युकेशनच्या संदर्भात ज्या काही पॉलिसीज असतील, गव्हर्नन्स गव्हर्नमेंटचे त्याच्यामध्ये जे काही इंटरव्हेन्शन असतील आणि त्याचं जे काही प्रशासन आहे हे कशा पद्धतीने चालेल तर ते आपल्याला अभ्यासायचं आहे. तर पॉलिसीज म्हटलेला इथं पॉलिटी हा विषय नाही. अगोदरच्या अभ्यासक्रमामध्ये पॉलिटी म्हणजे भारतीय राज्यघटनेचा अभ्यास आपल्याला करावा लागत होता, परंतु इथे विशेषत्वानं करण्याची गरज नाही. मात्र असं असलं तरी देखील हायर एज्युकेशनच्या संदर्भात किंवा एज्युकेशनच्या संदर्भात इंडियन पॉलिटीमध्ये ज्या काही महत्वाच्या प्रोव्हिजन दिलेल्या आहेत त्या मात्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार असेल, ओके, तर ते एक महत्वाची प्रोव्हिजन आहे. पर्यावरणाच्या संदर्भात काही आपले फंडामेंटल ड्युटीज आहे, फंडामेंटल राईट्स आहे, तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. आता अशा पद्धतीने हे 10 युनिट झाले आणि मागच्या सेट परीक्षेमध्ये या अभ्यासक्रमावर आधारित नेमके कशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात तर त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात काही महत्वाचे सॅम्पल क्वेश्चन्स बघूयात. बघा, प्रश्न पहिला या ठिकाणी विचारलेला आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड आर युज्ड बाय द टीचर इन डॅश डॅश लेवल ऑफ टीचिंग. आता प्रश्न पाहता क्षणीच आपल्याला या ठिकाणी हे रिअलाइज झालं पाहिजे की प्रश्न हा कोणत्या युनिट मधून आलेला आहे आणि त्या युनिट मधल्या कोणत्या सब टॉपिक मधून आलेला आहे. तर अर्थातच हा प्रश्न आपल्याला टीचिंग ऍप्टिट्यूड मधला विचारलेला आहे आणि लेवल ऑफ टीचिंग जे आपल्याला दिलेले आहे, मेमरी आहे, अंडरस्टँडिंग आहे आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे, तर त्याच्या आधारे हा प्रश्न विचारलेला आहे. तर आन्सर या ठिकाणी मेमरी आहे, अंडरस्टँडिंग आहे, रिफ्लेक्टिव्ह आहे की बेसिक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला या सगळ्यांची जी काही गुणवैशिष्ट्ये आहेत
किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ती माहिती असणं गरजेचं आहे. मग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग याच्यामध्ये यापैकी कशामध्ये येतं, तर ते कशामध्ये येतं, तर ते येतं रिफ्लेक्टिव्ह मध्ये येतं, म्हणजेच विमर्शी असं त्याला म्हणतात. आता मेमरी म्हणजे काय, मेमरी म्हणजे माहिती आपल्याला रट्टा मारणे, उदाहरणार्थ पाढेपाठ करणे, ती आणि ते लक्षात ठेवणं, ती मेमरी आहे. त्याच्या माध्यमातून काय प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होतील का, होतीलच असं नाही, परंतु म्हणजेच मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर म्हणजेच मग रिफ्लेक्टिव्ह याच्यामध्ये काय असणार, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे तुमची क्रिटिकल थिंकिंग त्या ठिकाणी पाहिली जाते. म्हणजे उदाहरणार्थ UPSC मध्ये एसे लिहा असा प्रश्न विचारला जातो साधारणतः 250 मार्कांसाठी किंवा 300 मार्कांसाठी. मग त्या एसेच्या माध्यमातून तुमचं काय बघितलं जातं, तुमची लेवल जी बघितली जाते ती कोणती असते, ती रिफ्लेक्टिव्ह म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असते. म्हणजे काही समस्या आहेत, त्या समस्यांना तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जाणार किंवा कोणत्या उपाययोजना करणार, तर ह्या रिफ्लेक्टिव्ह मध्ये या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड ही जी आहे ही रिफ्लेक्टिव्ह मध्ये यूज ठरते आपल्याला. पुढचा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न आहे, फीडबॅक ऑफ क्लासरूम टीचिंग फ्रॉम डॅश इज व्हॅल्युएबल फीडबॅक फॉर द टीचर. ओके, प्रश्न काय विचारलेला आहे की फीडबॅक ऑफ क्लासरूम टीचिंग म्हणजे काय, शिक्षक जेव्हा वर्गामध्ये शिकवतात ती म्हणजे आपली क्लासरूम टीचिंग आहे. मग या क्लासरूम टीचिंग मध्ये काय असणं महत्वाचं, फीडबॅक. ओके, प्रतिसाद, फीडबॅक घेतोय आपण विद्यार्थ्यांकडून. ओके, कोणाकडून, डॅश इज अ व्हॅल्युएबल फीडबॅक फॉर टीचर. मग टीचरसाठी तो एक व्हॅल्युएबल फीडबॅक असणार आहे. ऑप्शन आहे बघा, स्टुडंट आणि लायब्ररियन. दुसरा ऑप्शन आहे कलिग्स आणि लायब्ररियन. तिसरा आहे स्टुडंट आणि पॅरेंट. चौथा आहे स्टुडंट आणि कलिग्स. आता या सगळ्यांकडूनच महत्वाचा फीडबॅक आपल्याला मिळत असतो, परंतु मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर या ठिकाणी आपल्याला चूज करायचं आहे. सो फीडबॅक ऑफ क्लासरूम टीचिंग फ्रॉम डॅश इज अ व्हॅल्युएबल फीडबॅक फॉर टीचर्स. टीचर्स कोणाला शिकवणार, विद्यार्थ्यांना शिकवणार, म्हणजे स्टुडंट त्या ठिकाणी महत्वाचा आहे. ओके, स्टुडंट सोबतच कोण महत्वाचं आहे, लायब्ररियन महत्वाचे की कलिग्स महत्वाचे की स्टुडंटचे पॅरेंट्स महत्वाचे आहे, बरोबर. म्हणजे विद्यार्थ्याला जे काही शिकलं ते खरोखरच त्याला उमगलं किंवा नाही उमगलं हे त्यांच्या शिक्षकानंतर पॅरेंट्सला कळणार आहे. नेमकं विद्यार्थी आपले, पाल्य आपले काय करतात, कितपर्यंत त्यांना अंडरस्टँडिंग होते, स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. मग स्टुडंट यासोबतच पॅरेंट्स कडून जो शिक्षकांना काय मिळतोय, फीडबॅक मिळतोय, हा शिक्षकासाठी जास्त महत्वाचा आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच या ठिकाणी काय बघितली जाते, ऑब्जेक्टिव्हिटी बघितली जाते, तटस्थता बघितली जाते, वस्तुनिष्ठता बघितली जाते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा प्रश्न, स्वयं स्टँड्स फॉर SWAYAM. म्हणजे जे काही आता टीचिंगचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत तर ते गव्हर्नमेंटने या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत. तर त्यापैकी एक स्वयंचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. तर स्वयंचा लॉंग फॉर्म काय आहे, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. तर यापैकी मॅप्स स्वयं म्हणजे काय, स्वयं आहे या ठिकाणी बघा स्टडी. आता इथे या ठिकाणी थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे. तर स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड्स अशा स्वरूपाचं ते काय आहे, त्याचा लॉंग फॉर्म आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर डी, स्वयं स्टँड्स फॉर व्हॉट, स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड्स अशा स्वरूपाचं त्याचं काय आहे, लॉंग फॉर्म आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, कल्चरल डिफरन्सेस बिटवीन सेंडर्स अँड रिसिव्हर मे अफेक्ट. आता कल्चरल डिफरन्सेस हा काय आहे, संदेशवहनातील एक अडथळा आहे. बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, तो म्हणजे कोणत्या, सांस्कृतिक ज्याला आपण काय म्हणतो, विभिन्नता बिटवीन सेंडर्स अँड रिसिव्हर. जो मेसेज सेंड करतो आणि जो मेसेज व्यक्ती रिसिव्ह करतो यांच्यामध्ये काय आहे, कल्चरल डिफरन्सेस आहे, सांस्कृतिक फरक आहे, सांस्कृतिक भेद आहे. तर याच्यामुळे कशाला अफेक्ट होणार आहे, मेसेजला होणार, मीडियाला होणार, इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशनला होणार की फीडबॅकला होणार. ओके, तर कल्चरल डिफरन्सेस असेल तर कम्युनिकेशन तेवढं इफेक्टिव्हली होणार नाही. म्हणजेच या ठिकाणी ते काय असणार आहे, इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन. कल्चरल डिफरन्सेस म्हणजे प्रत्येक राज्याच्या या ठिकाणी भाषा वेगळ्या आहेत, चालीरीती वेगळ्या आहेत, परंपरा वेगळ्या आहेत. देशभरामध्ये जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचे एकमेकांना ग्रीटिंग्स करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, एकमेकांना समजून घेण्याच्या
ज्या काही त्यांचे मेथड्स असतील त्या वेगवेगळ्या असतील. तर हे सगळ्या कल्चरल डिफरन्सेसमध्ये येतात आणि ज्याच्यामुळे इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन काय होऊ शकतं, अफेक्ट होऊ शकतं. पाचवा प्रश्न आहे, अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन अ मिनिंगफुल ऑर लॉजिकल ऑर्डर इंडिकेटिंग अ करेक्ट सिक्वेन्स. आता हा लॉजिकल रिझनिंगच्या वर प्रश्न विचारलेला आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे की खाली टर्म दिलेले आहेत. कोणकोणत्या टर्म दिल्या? एकूण 6 टर्म दिल्यात. नंबर 1 विंडो आहे, दुसरं वॉल आहे, तिसरं फ्लोअर आहे, चौथं आहे फाउंडेशन, पाचवं आहे रूफ आणि 6वं आहे रूम. तर मिनिंगफुल किंवा लॉजिकल ऑर्डर मध्ये आपल्याला ते लावायचं आहे. म्हणजे हे ऑप्शन वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की एक रूम म्हणजे खोली त्या ठिकाणी आपली या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी कोणत्या क्रमानं आपल्याला जावं लागेल. ओके, विंडो खिडक्या आहेत, वॉल भिंती आहे, फ्लोअर आहे त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला, फरशी आहे, फाउंडेशन म्हणजे पाया आहे, रूफ म्हणजे त्याचं काय असणार आहे, छप्पर असणार आहे. ओके, आणि रूम म्हणजे खोली. तर सगळ्यात अगोदर म्हणजे एखादी खोली किंवा रूम बांधण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी सुरुवात कुठून होईल? सुरुवात त्याचे फाउंडेशन पासून होईल ना, म्हणजेच पहिया हा महत्वाचा आहे. ओके, म्हणजे 4 नंबर हा पहिल्यांदा येणार. 4 नंबर कुठे आहेत? सी आणि डी मध्ये आहे, म्हणजे ए आणि बी ऑप्शन या ठिकाणी कट झाला. आता फाउंडेशन नंतर काय येणार? 2 आणि 3 म्हणजे वॉल येणार का? फाउंडेशन नंतर भिंती बांधायच्या आहेत की आपल्याला फ्लोअर फरशी तयार करायची आहे? तर अर्थातच आपण काय करणार आहे, वॉल म्हणजे फाउंडेशन झाल्यानंतर पाया बांधून झाल्यानंतर भिंतीच उभ्या राहणार आहे. बरोबर, म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे, 4 2 म्हणजे 4 नंतर 2 2 नंतर मग विंडो, भिंती तयार झाल्या की काय असणार आहे, भिंतीसोबतच त्या ठिकाणी विंडोज तयार होणार आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे, 4 2 1 त्याच्यानंतर 5 रूफ म्हणजे त्याचं काय असणार आहे, 1 असणार आहे, 5 3 आणि 6, 4 2 1 5 3 आणि 6. सो फ्लोअर फरशी बसल्यानंतर काय होणार आहे, त्या ठिकाणी ती रूम तयार होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने ऑप्शन नंबर सी हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतर बघा 6वा प्रश्न आहे, क्योटो प्रोटोकॉल इज फॉर. क्योटो प्रोटोकॉल कशासाठी आहे? पर्यावरणाशी रिलेटेड प्रश्न आहे. मग क्योटो प्रोटोकॉल बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन म्हणजे जैवविविधता, ओझोन प्रोटेक्शन, वाईल्ड लाईफ म्हणजे वन्यजीव जे आहे त्याच्या संदर्भात आहे, की ग्लोबल क्लायमेट चेंज म्हणजे जागतिक पर्यावरण बदलाशी संबंधित आहे. तर क्योटो प्रोटोकॉल, क्योटो काय आहे? क्योटो हे एक ठिकाण आहे, कुठलं? जपान मधलं ठिकाण आहे. ओके, आणि क्योटो प्रोटोकॉल त्या ठिकाणी जपान मध्ये तो त्या ठिकाणी करण्यात आला, जो की ग्लोबल क्लायमेट चेंज म्हणजे जागतिक जे काही बदल आहे, हवामान बदल आहे त्याच्या संदर्भात आहे. म्हणजेच ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण वाढतंय आणि त्या ग्रीन हाऊस गॅसेसचे जे वाढलेले प्रमाण आहे याच्यामुळे काय होतंय, पृथ्वीचं तापमान सुद्धा वाढतंय आणि मग मोठ्या प्रमाणावर बर्फ जे काही वितळणं आहे ते सुरू होतंय. तर ही सगळी काय आहेत, क्लायमेट चेंज आहे, पर्यावरण बदल आहे. तर याच्या संदर्भात काय आहे, प्रोटोकॉल आहे, तो काय म्हणून ओळखला जातो, क्योटो प्रोटोकॉल म्हणून ओळखला जातो. मग सध्या जागतिक पातळीवर काय ठरलेलं आहे की पृथ्वीचं जे काही तापमान आहे हे 2 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त वाढू द्यायचं नाहीये. 7वा प्रश्न आहे बघा, अकॉर्डिंग टू न्यूकॉम्ब डॅश इज नॉट सो मच इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन सायकल. आता हे एका आपल्याला थिंकरचं नाव दिलेलं आहे, जे की कम्युनिकेशन मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. न्यूकॉम्ब यांच्या मते कम्युनिकेशन सायकल जी आहे आपली, संदेशवहन चक्र, त्याच्यापैकी काय महत्वाचं नाहीये किंवा जे कमी महत्वाचं आहे ते काय. बघा, कुठलाही संदेश होण्यासाठी सेंडर लागणार आहे, रिसिव्हर लागणार आहे, मीडिया लागणार आहे आणि मेसेज पण लागणार आहे. परंतु कोणतं जास्त महत्वाचं नाही? बघा, सेंडर, रिसिव्हर, मीडिया. मीडिया म्हणजे काय? मीडिया म्हणजे माध्यम, संदेशाचं माध्यम तुम्ही काय निवडणार आहात. म्हणजे तुम्ही या ठिकाणी ईमेल पाठवणार किंवा पत्र पाठवणार किंवा फोन करणार किंवा व्हॉटएव्हर, तो तुमचा मीडिया असणार आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघा, सेंडर गरजेचाच आहे, रिसिव्हरही गरजेचा आहे, मेसेजही गरजेचा आहे, मात्र या ठिकाणी मीडिया, कोणता मीडिया असला पाहिजे ते गरजेचं, एवढं महत्वाचं नाहीये. म्हणून इथे आपल्याला न्यूकॉम्ब यांनी काय सांगितलं हे जरी माहिती नसलं तरी एक सर्वसाधारण लॉजिक वापरून हा प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी उत्तर काय आपलं, मीडिया हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न आहे 8वा,
हाऊ मेनी गोल्स हॅव बीन सेट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाय युनायटेड नेशन टू अचीव सोशल अँड इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. तर आपण सिलेबसमध्ये बघितलं की MDG म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आहेत. हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोलच्या जागी आता काय आलेलं आहे, SDG आलेलं आहे. MDG जी आहेत हे सहस्र विकास लक्ष्य जी होती 2000 सालापासून तर 2015 पर्यंत होती. त्याचा टाइम पिरियड संपल्यामुळे 2015 ते 2030 या दरम्यान आपल्याला जी काही गोल्स राबवायची आहेत जागतिक पातळीवर, ती गोल्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या नावानं ओळखली जातात. आणि ज्याच्यामध्ये एकूण किती गोल्सचा समावेश आहे, तर याच्यामध्ये आहे एकूण 17 गोल्सचा समावेश. ओके, म्हणजे उदाहरणार्थ गोल नंबर 4 आपल्याला सांगते क्वालिटी एज्युकेशन. गोल नंबर काय सांगते, क्वालिटी एज्युकेशन असं सांगते. ओके, यासोबतच हंगरच्या रिलेटेड असेल, हेल्थच्या रिलेटेड असेल, ग्लोबल पार्टनरशिप असेल, किंवा भूपृष्ठावरील जे काही प्राणी असतील त्यांचं संरक्षण असेल. यासोबतच महत्वाच्या ज्या आपल्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, या इन्स्टिट्यूशन स्ट्रेंथन करणं म्हणजे त्या सशक्त करणं. फॉर एक्झाम्पल RBI आहे. या हे सगळे गोल्स आहेत आणि त्याला त्यांचे काय दिलेले आहेत, नंबरिंग दिलेली आहे. तर ते नंबर आपल्याला माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, 9वा प्रश्न आहे, इन विच इयर द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट वॉज इनॅक्टेड इन इंडिया. माहिती तंत्रज्ञान कायदा जो आहे आपला मित्रांनो, अगेन हा आपल्याला ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत येणारा हा विषय प्रश्न आपल्याला कव्हर करता येईल. यासोबतच तुम्ही याला कम्युनिकेशन याच्या अंडर सुद्धा कॅटेगराईज करू शकता. तर माहिती तंत्रज्ञान कायदा भारतामध्ये कधी पारित करण्यात आला, कधी संमत करण्यात आला, इनॅक्टेड असं म्हटलेलं आहे, म्हणजे त्याची तो संमत करणं. तर कधी संमत करण्यात आला, फॅक्च्युअल स्वरूपाचा क्वेश्चन आहे. 2000 साली तो संमत करण्यात आलेला आहे. हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जो ऍक्ट आहे, हा जे काही इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ट्रान्झॅक्शन होतात, व्यवहार होतात, त्याला कायदेशीर स्वरूपाची मान्यता म्हणजे लिगल रिकग्निशन प्रदान करण्याचं काम करतो. यासोबतच ऑनलाईन माध्यमातून जे काही गुन्हे घडतात, ते गुन्ह्याला शिक्षा, त्या गुन्ह्यांची व्याख्या करतो आणि त्या गुन्ह्याला नेमक्या काय शिक्षा होईल, कशा पद्धतीने ते प्रतिबंधित करता येईल, हे सुद्धा आपल्याला हा IT ऍक्ट सांगत असतो. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ HTML. तर HTML चा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे, कम्प्युटर रिलेटेड प्रश्न आहे बघा. तर HTML चा फुल फॉर्म काय आहे, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. सो हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज हा याचा काय असणार आहे, आपला करेक्ट आन्सर असणार आहे. तो HTML चा फुल फॉर्म आहे. आणि अशा पद्धतीने एक सॅम्पल 10 प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. काही प्रश्न अगदीच सहज सुटता येणारे आहेत, काही प्रश्नाला थोड्याशा अभ्यासाची गरज आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पेपर 1च्या रिलेटेड जो काही अभ्यासक्रम आहे तो सविस्तरपणे डिस्कस केला. त्याचे महत्त्वाचे जे काही क्वेश्चन्स आहेत मागील PYQ ते सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. तर अधिक माहितीसाठी आपण आपलं ऍप जे आहे ते डाउनलोड करू शकता. प्रवीण कोड क्लासेस हे ऍप आपल्याला गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचं आहे, ज्या माध्यमातून आपल्याला या विषयाच्या संदर्भात अधिक लेक्चर्स आणि जी काही आपली बॅच आहे ऑनलाईन कोर्स तो आपल्याला या ठिकाणी बाय करता येईल. यासोबतच आपल्याला काही अडचणी असल्यास आपण दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू, थँक्स अ लॉट.